कारण राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी केल्याची ऐतिहासिक घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। या कर्जमाफीचा फायदा राज्यातल्या 90% शेतकऱ्यांना होणार आहे। कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही समिती तयार केलेली आहे, त्याचा अहवाल अपेक्षित आहे आणि आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात जे काही आश्वासन दिलेलं आहे ते उचित वेळी आम्ही पूर्ण करणारच आहोत। त्या संदर्भात आमचा प्रयत्न असा आहे की आपण ही कर्जमाफी देत असताना मागच्या अनेक कर्जमाफ्यांमध्ये जे आपल्या लक्षात आलं की बँका चुकीच्या पद्धतीचे अकाउंट देतात, जुने अकाउंट्स काढून आपल्याकडनं पैसे घेऊन घेतात। आता आपण ॲग्रीस्टॅक म्हणजे 100% शेतकऱ्यांचं आपण त्या ठिकाणी नोंदणी, त्यांच्या जमिनीची नोंदणी, त्यांच्या सातबाराचा सगळा अहवाल अशा पद्धतीनं आपण एक शेतीचा डिजिटल रेकॉर्ड तयार केलेला आहे। आता हा शेतीचा डिजिटल रेकॉर्ड आधार आणि आधार आपल्याला माहिती आहे की कर्जाचं अकाउंट आधार सीडेड आहे, अशा सगळ्या गोष्टी एकत्रित घेऊन आपल्याला या सगळ्याचा विचार करावा लागेल, जेणेकरून जो खरा गरजू आहे त्याला त्या ठिकाणी कर्जमाफी मिळाली पाहिजे। आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी खरेदी देखील केलेली आहे आणि आता मका खरेदीमध्ये आपलं टार्गेट वाढवून दिलेलं आहे। आपला प्रयत्न आहे आता धान खरेदीची टार्गेट आपण वाढवून घेतो आहोत, त्याही संदर्भात आपलं बोलणं चाललेलं आहे। तुम्ही मागेल त्याला कृषी पंपाची घोषणा केली होती, किती लोकांना पंप दिले? मला सांगताना आनंद वाटतो की आतापर्यंत जी मागणी आलेली आहे त्या मागणीपैकी 85% लोकांना पंप ऑलरेडी आपण देऊन टाकले आणि साधारणपणे आपल्याला माहिती आहे पूर्वीच्या काळात एकदा पैसे भरले की 2-2, 3-3 वर्ष पंप मिळत नव्हते। 2 महिन्यामध्ये आपण पंप त्या ठिकाणी देतो, 2 महिन्यामध्ये। आणि आता आपली गती किती आहे तर आपण जर विचार केला तर 2004 ते 2019 15 वर्षाचा कालावधी आपण जर बघितला तर त्या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण 14,74,000 पंप बसवले, 14,74,000 15 वर्षाच्या कालावधीत। आणि 2022 ते 25 2.5-3 वर्षामध्ये आपण किती पंप बसवलेत? 3 वर्षात बसवले 10,63,000। 15 वर्षात 14,74,000 आणि 3 वर्षामध्ये 4 वर्ष 3.5 वर्ष समजा 3.5 वर्षात 10,63,000। त्यामुळे आणि आपल्याला माहिती आहे आपण तर आता एका महिन्यामध्ये 50,000 पंप बसवण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपली नोंदणी ही त्या ठिकाणी झालेली आहे। आणि मला हे सांगितलं पाहिजे की आता ऍव्हरेज 40,000 पंप पर मंथ आपण त्या ठिकाणी लावतो। MSCDCLचं टार्गेट पूर्ण झालेलं आहे। कुसुंबीचं, मेडाचं 2,80,000 पंप लागलेत, फक्त 33,000 पंप हे त्या ठिकाणी बाकी आहेत। आणि आपण जी काही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना वीज बिल सवलत दिलेली आहे त्याच्या अंतर्गत मागील हे जे सरतं वर्ष आहे या सरत्या वर्षामध्ये वीज बिलाच्या सवलतीपोटी राज्य सरकारला 23,000 कोटी रुपयाचा खर्च आलाय। 23,000 कोटी म्हणजे हे 23,000 कोटी रुपयेचे जे विजेचे बिल आहेत ते आपण माफ केलेले आहेत। जे शेतकऱ्याकडनं वसूल झाले असते ते आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना माफ करण्याचं काम केलं आहे। HR रिफॉर्म्स आपण सुरू केलेले आहेत। याच्यामध्ये सेवा पुस्तके अद्ययावत करणं, त्यानंतर सेवाविषयक माहितीचं डिजिटल पोर्टलवर ऑनबोर्डिंग करणं। आपल्या राज्यामध्ये इतके आपले कर्मचारी आहेत पण आपण कधीही HR सिस्टीम आपल्या राज्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणात लागू केली नाही। म्हणजे मी देखील 5 वर्ष मुख्यमंत्री होतो पण मीही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि माझ्या आधीचे सगळ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं। पण आता आमच्या असं लक्षात आलं की इतका मोठा डोलारा आपण चालवतो पण याच्यामध्ये अनेक लोकांचे प्रमोशन होत नाहीत कारण त्यांच्या सेवा पुस्तिका उपलब्ध नाही। अनेक जागा रिकाम्या आहेत कारण आकृतिबंधाचं प्रमाणीकरण झालेलं नाही। अनेक कार्यालयांमध्ये त्या ठिकाणी रोस्टर त्याचं प्रमाणीकरण झालेलं नाही। त्यामुळे अनेक लोक रिटायर झाल्यानंतर वर्षानुवर्ष चक्रा मारत असतात किंवा अनेक वेळा
आपल्या खात्यांमध्ये किती लोक आहेत हे खातेप्रमुखालाही माहिती नाही. अशी सगळी परिस्थिती आहे. आणि म्हणून एंड टू एंड डिजिटल अशा पद्धतीनं आपण आता EHRMS सिस्टीम चालू केली आणि 50 वर्षानंतर आता अनुकंपा तर आपण पूर्ण केले. या अनुकंपाचा आपण निर्णय केला होता की जेवढ्या अनुकंपाच्या अर्ज आहेत ते सगळे निकाली काढले, सगळे निकाली काढले आणि सगळ्यांना आपण नोकऱ्या देऊन टाकल्या अनुकंपाच्या. पण म्हणजे अगदी एक आमची बहीण म्हणजे 2008 सालचा जो काही मुंबईचा हल्ला होता त्यात जे आपले ACP मोरे साहेब गेले होते त्यांच्या मुलीलाही आत्ता आपण अनुकंपाच्या अंतर्गत 2024 साली नोकरी दिली. त्यामुळे ती सगळी आपण यादी संपवली. पण त्यासोबत आपण म्हणजे 50 वर्षापासून अनेक डिपार्टमेंटनी आपले जे काही रिक्रुटमेंट रूल्स आहेत ते देखील चेंज केले नव्हते. आता 50 वर्षापूर्वी एखादा इंजिनियर आणि आजचा इंजिनियर यांच्या कामात क्वालिफिकेशनमध्ये खूप बदल झालेला आहे, टेक्नॉलॉजीत बदल झालेला आहे. आता अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या ऑब्सोल्यूट झाल्या आहेत. जी पदच म्हणजे एक आश्चर्याची गोष्ट सांगतो की एका विभागामध्ये मागच्याच वर्षी पदभरती झाली, पदभरती केली. आत्ता ज्यावेळेस आपण त्याचं संपूर्ण जे काही आकृतिबंधाप्रमाणे क्वालिफिकेशन सगळं ठरवलं त्यावेळी लक्षात आलं की 8 लोक आपण हे गेल्या 3-4 वर्षापासून असे घेऊन ठेवलेले आहेत की ज्यांना कामच नाही. कारण ते पदच आता कामाचं राहिलं नाही, ती आपण व्यवस्थाच चालवत नाही, ती मशीनच बंद आहे आता, म्हणजे ती मशीन ऑब्सोल्यूट झालेली आहे. पण आता त्यांना घेतलंय तर त्या 8 लोकांना आपल्याला चालवावं लागेल. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात HR रिफॉर्म्स केले आहेत आपण. सगळ्या पदांकरताचं क्वालिफिकेशन आताच्या परिस्थितीप्रमाणे आकृतीबंधाने मला सांगता आनंद वाटतो की हे जे 150 दिवसाचा कार्यक्रम केला इतकं प्रचंड काम एकेका विभागाने त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि त्यातनं म्हणजे आपल्याकडे लाखो GR, लाखो एका विषयावर 1960 पासून GR आणि मग त्या GR मध्ये एकमेकाला कॉन्ट्रॅडिक्ट करणारे GR, ह्या सगळ्या GRचं वाचन करून याचा एकत्रित GR, असे सगळ्या विभागातले जुने GR काढून टाकणे, एकत्रित GR करणे, असे एक मोठं काम या ठिकाणी आपण हातामध्ये घेतलं. आणि त्यातनं डिजिटल सेवा पुस्तके, रजा प्रणाली, महाअपार प्रणाली, विभागीय चौकशी प्रणाली, सेवार्थ प्रणाली. कारण विभागीय चौकशी आपल्याला माहिती आहे सुरू झाली 10 वर्षांनी तो रिटायर होतो तरी विभागीय चौकशी संपत नाही. कोणाची कोण करता हे देखील आपल्याला माहिती नाही. त्याच्यामुळे याही संदर्भात कंप्लीट डिजिटायझेशन आपण केलाय. पेन्शन प्रणाली सगळ्या एकात्मिक अशा पद्धतीचे, म्हणजे एक माणूस आहे त्याची सेवा पुस्तिका, त्याच्यावर दिलेल्या शिक्षा, त्याच्यावर चौलवसले चौकशी, त्याचं पेन्शनचं अकाउंट सगळं एका सिंगल क्लिकवर उपलब्ध असेल. त्यामुळे त्याही माणसाला डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट, अनेक लोक म्हणतात की आता आमचे शेवटचे 6 महिने राहिले आहेत तर आम्हाला तुम्ही मंत्रालयात पोस्टिंग द्या. कशाकरता मागतात माहिती आहे? सगळ्या आपल्या फायली जमा करून आपलं पेन्शन मिळालं पाहिजे, नाही तर 2-4 वर्ष पेन्शन मिळणार नाही. तर या सगळ्या गोष्टी आता एकात्मिक एका क्लिकवर डिजिटली आपण करतो आहोत. AIचा देखील उपयोग आपण त्याच्यामध्ये करतो. फेज 1 मध्ये मंत्रालयीन विभाग सगळे आपले अधिकारी ते करतायत. फेज 2 मध्ये क्षेत्रीय पातळीवर महाआस्था प्रणाली आपण सुरू केली आहे, ज्याच्यामध्ये ई-सेवा पुस्तक, ई-आदेश, ई-रजा, मोबाईल ॲपच्या माध्यमातून सगळ्या नोंदी आपल्याला बघता येतील. आणि मोठ्या प्रमाणात हे काम आपण सुरू केलेलं आहे. मंत्रालयातल्या प्रशासकीय जे विभाग आहेत याच्यामध्ये आतापर्यंत 4803 कर्मचाऱ्यांपैकी 3619 कर्मचाऱ्यांचं जे काही सेवा पुस्तिका आहे त्याचं डिजिटायझेशन करण्यात आलेलं आहे. आणि मला असं वाटतं की याच्यामुळे पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात शासकीय नोकर भरती देखील आपल्याला करण्याकरता या ठिकाणी एक त्याचा फायदा होईल. आणि ती देखील आम्ही पुढच्या काळामध्ये जाहीर करणार आहोत. मोठ्या प्रमाणात या एकदा जागांचं सगळं आमचं नियमन झालं की मोठ्या प्रमाणात आपण ती देखील करणार आहोत.